इयत्ता 10वी इंग्रजी आणि उर्दू माध्यम द्वितीय भाषा मराठी या पुस्तकातला पहिल्या विभागातला तिसरा जो पाठ आहे शाल, हा पाठ आज आपण अभ्यासणार आहोत. शाल या पाठाचे लेखक आहेत रा ग जाधव. यांचं पूर्ण नाव आहे रावसाहेब गणपतराव जाधव. यांचा जन्म 1932 साली झाला होता आणि यांचा मृत्यू 2016 साली झालेला आहे. ते एक कवी, समीक्षक, ललित लेखक, साहित्याचे जाण असणारे, बहुआयामी समीक्षा वृत्ती, यातून त्यांची समीक्षा विकसित होत गेली. त्यांच्या व्यापक मागणी दृष्टिकोन आणि चिंतनात्मक ही त्यांच्या साहित्य लेखनाची वैशिष्ट्ये आहे. त्यांच्या समीक्षा विषयक लेखाची 30 पेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. यामध्ये त्यांचे साहित्य आणि सामाजिक संदर्भ, आनंदाचा डोह, निळी पहाट, आधुनिक मराठी कवयित्रींची कविता, साठोत्तरी मराठी कविता व कवी, आगळी वेगळी नाटक ही त्यांची समीक्षात्मक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. विहोग ब्रह्म, मावळतीच्या कविता हे त्यांचे काव्यसंग्रह त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. 1970 ते 90 या काळामध्ये ते विश्वकोशाच्या संपादन कार्यामध्ये देखील त्यांचा सहभाग झाला होता. एकंदरीत 2004 साली झालेल्या मराठी साहित्य अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे औरंगाबादला झालेलं होतं, याचे ते बिनविरोध अध्यक्षही राहिलेले होते. आणि प्रस्तुत पाठामध्ये शाल या वस्तूभोवती असलेल्या रा ग जाधव यांच्या ज्या काही आठवणी आहेत, त्या आठवणी या पाठाच्या माध्यमातून आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. कोणत्याही वस्तूशी निगडीत आठवण असो, कोणतीही वस्तू असो, मग ती वस्तू ही श्रेष्ठ नसून त्या वस्तूसोबत असलेल्या आठवणी आणि त्यासोबत लागलेले मानवी जीवनातील संदर्भ, ती वस्तू महत्वाची नसून त्या वस्तूच्या मागे मानवी जीवनातील संदर्भ कसे महत्वाचे आहेत, हे या प्रस्तुत पाठाच्या माध्यमातून रा ग जाधव यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकंदरीत या पाठामध्ये एक औदार्याची वृत्ती, दातृत्वाची वृत्ती, देण्याची वृत्ती हे आणि लेखकांच्या शालीभोवती असलेल्या आठवणी हे या पाठात सांगण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे. प्रत्यक्ष मी आता पाठ पाहणार आहोत आपण. एकदा मी पु ल देशपांडे यांच्याकडे एका कामानिमित्त गेलो होतो. काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो, तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवलं. विचारले, तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? रा ग जाधव एकदा काय केले होते, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे हे मराठी साहित्यातील एक महान लेखक आहेत, एक महान साहित्यिक आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी पु ल देशपांडे यांच्या पत्नी सुनीताबाई देखील एक महान साहित्यिक आहेत. यांच्या घरी पु ल देशपांडे आणि सुनीताबाईंच्या घरी काही कामानिमित्त कुछ काम के लिए रा ग जाधव गए थे. तिथे गेल्यानंतर त्यांचं काम संपल्यानंतर उनका काम वहां पे खत्म होने के बाद ते निघण्याच्या बेतात होते. रा ग जाधव आपल्या घरी जात होते. त्यावेळेस पु ल देशपांडे यांच्या पत्नी सुनीताबाईंनी रा ग जाधवना विचारलं, आपको शॉल दी तो चलेगा क्या? मैं आपको शॉल दूं क्या? आता मराठी साहित्याचा एवढा मोठा माणूस, ज्या माणसाच्या घरी मी कामानिमित्त गेलो आणि त्या माणसाची पत्नी ती देखील एक मोठी साहित्यिक आहे, ते मला विचारत आहेत की मी शॉल देऊ का? आपणास शॉल दिली तर चालेल काय? हम आपको शॉल दिए तो चलेगा क्या? मग त्यावेळेस त्या ठिकाणी कोणीही नको म्हणणार नाही. एका मोठ्या माणसाच्या हाताने जर आपला सन्मान होत असेल तर त्या ठिकाणी नको कोणीच म्हणणार नाही. त्याचप्रमाणे रा ग जाधव यांनी देखील नको म्हटलं नाही, एका पायावर त्यांनी हो म्हटलं. आणि सुनीताबाई आणि पु ल देशपांडे हे जर मला शॉल देत असेल तर यापेक्षा मोठा गौरव माझा नाही असं त्यांना वाटलं. आणि सुनीताबाई आणि पु ल देशपांडे यांनी रा ग जाधव यांना शॉल दिली. ती शॉल घेतल्यानंतर रा ग जाधव यांनी ती शॉल कधी वापरली नाही. ती शॉल त्यांनी आपल्या सुटकेस मध्ये जपून ठेवली. अभी देखो, एक कोई बड़ा आदमी आपको कुछ देता है, सिंपल सी बात है, अगर मेरा बॉस है और मुझे सिर्फ एक पेन देते हैं, मामूली सी पेन है, 5 रुपए की पेन है, लेकिन मुझे किसने दिए? मेरे बॉस ने दिए, तो मैं वो यूज नहीं करूंगा, उसको मैं संभाल कर रखूंगा और हर एक को बताऊंगा ये पेन मुझे किसने दी पता है? मेरे बॉस ने दी. त्याचप्रमाणे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांनी रा ग जाधवांना जी शॉल दिली होती ती जाधव यांनी वापरली नाही, तर आपल्या सुटकेसमध्ये ती जपून ठेवली होती. आणि पुढे बाईला विश्वकोशाचे अध्यक्ष म्हणून मी गेलो. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. पुढे
राघव जाधव यांनी देखील प्रगती केली साहित्य क्षेत्रामध्ये आणि विश्वकोशाचे अध्यक्ष म्हणून राघव जाधव यांची नियुक्ती झाली. विश्वकोशाचे अध्यक्ष म्हणून ते वाईला गेले. वाई हे सातारा जिल्ह्यातील एका शहराचे एका गावाचे नाव आहे. राघव जाधव वाईला गेल्यानंतर तिथे ते एक प्राज्ञ पाठशाळेमध्ये पाठशाळेमध्ये ते राहत होते. जी पाठशाळा कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर होती. कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर म्हणजे निमुळत बारीक होत जाणाऱ्या प्रवाहाच्या बाजूला ती होती आणि खोलीच्या दक्षिणेकडील खिडकी कृष्णा नदीच्या चिंचोळ्या होणाऱ्या प्रवाहावर खुलत होती. थंडीच्या दिवसामध्ये राघव जाधव खिडकी उघडून बघितले तर त्यांच्या खिडकीच्या खाली एक टोपल्यामध्ये छोटासा बाळ होता आणि त्या छोट्याशा बाळाची आई त्या कृष्णा नदीमध्ये मासेमारी करत होती किंवा मासे पकडत होती. मासे पकडण्याचा उद्योग करत होती. तिथे मासे पकडत होती आणि त्या स्त्रीचा बाळ, जी स्त्री मासे पकडत होती त्या स्त्रीचा छोटासा बाळ तिथे थंडीने कुडकुडत होता. दिवस थंडीचे असल्यामुळे त्या बाळाला खूप जास्त थंडी वाजत होती किंवा थंडी लागत होती. त्यामुळे तो बाळ थंडीमुळे कुडकुडत होता. पण त्या बाळाची आई त्या बाळाकडे मुळीच लक्ष देत नव्हती, कारण तिचं पूर्ण लक्ष स्टार्ट. मग ते बाळ कुडकुडत असलेलं राघव जाधव यांना पाहवलं नाही, त्यांना राहवलं नाही. राघव जाधव आपल्या खोलीत गेले. खिडकीपासून खोलीमध्ये गेले. सुटकेस जवळ गेले. सुटकेस मधून एक पुलकित शाल, एक गुबगुबीत, एक मऊच, एक चांगली शाल त्यांनी काढली. त्या शॉली बरोबर 5-50 रुपयाच्या नोटा त्यांनी हातात धरले आणि खिडकी जवळ येऊन त्या बाईला हाक मारले. उस औरत को आवाज दिए कि ए बाई इकडे ये. उस औरत को बुलाए और उन्होंने कहा, राघव जाधव ने कहा कि हे पैसे घे आणि ही शॉल घे. ये पैसे और ये शॉल ले और सबसे पहले तेरे बच्चे को शॉल में लपट, क्योंकि उसको सर्दी ज्यादा हो रही है. मग त्या बाईने ती पैशाने ती शॉल घेतली आणि ती बाई आपल्या बाळाला त्या शॉलीमध्ये गुंडाळली असेल आणि पुढे ती आपल्या उद्योगामध्ये किंवा मासे मारण्यामध्ये मग्न झाली. पण ह्या ज्या घटनेची ऊब होती, ही जी घटना होती, या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उभीपेक्षा अधिक होती. ही जी घटना घडली होती, कोणती घटना की एक राघव जाधव जब अपनी खिड़की खोलकर बाहर देख रहे थे, उस टाइम में उनको नदी में एक औरत मछली पकड़ती हुई दिखी और उसका छोटा सा बच्चा टोकरे में बैठे हुए रो रहा था, सर्दी में कुड़कुड़ कर रहा था. सर्दीमध्ये तो कुड़कुड़त होता सर्दीने. त्यामुळे राघव जाधव ने अपनी शॉल दी और कहा कि उस बच्चे को शॉल में लपेट. तर ही जी घटना होती, या घटनेची ऊब त्या पुलकित शालीच्या उबीपेक्षा अधिक होती. यानी कि ये जो हादसा था, ये जो घटना थी, ये घटना मैंने भी किसी के ऊपर उपकार किया, मैंने भी किसी की मदद की. ये उस बच्चे को उस शॉल की गर्मी से ज्यादा इनको ये बात अच्छी लगी थी. यांना हे चांगलं वाटलं होतं की यांनी त्या बाळाला किंवा त्यांना मदत केली किंवा कोणाला आपण देखील कोणाला मदत करू शकलो किंवा आपण देखील कोणाच्या कामी आलो, हे त्यांना वाटलं होतं. इथे ज्याप्रमाणे आपण म्हटलं की इथे शाल महत्वाची नाही किंवा शॉलीची ऊब महत्वाची नाही. इथे शाल या घटकासोबत असलेली, शाल या वस्तूसोबत असलेली जे मानवी संदर्भ आहे, जो एक इंसानी लगाव है, जो इंसानी संदर्भ है, वो ज्यादा इंपॉर्टेंट है. यहाँ पे शॉल इतनी इंपॉर्टेंट नहीं, लेकिन वहां पे शॉल रहने की वजह से ही ये घटना हुई थी. मग कुठलीही घटना असो, कुठलीही वस्तू असो, ती वस्तू महत्वाची नसून त्या वस्तूच्या मागे असलेले मानवी संदर्भ हे खूप महत्वाचे असतात. हे दाखवण्याचं किंवा एक औदार्य वृत्ती किंवा एक परोपकाराची वृत्ती किंवा एक दातृत्वाची वृत्ती दाखवण्याचा प्रयत्न राघव जाधव यांनी केलेला होता. कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलने गाजवत पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिणामतः त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाचे शाल व श्रीफळ त्यांना मिळत राहील. एकदा ते मला म्हणाले, या शाली घेऊन घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. नारायण सुर्वे ये मराठी साहित्य के एक बहुत बड़े कवि थे, राइटर थे, बहुत बड़े एक साहित्यिक थे. जब नारायण सुर्वे मराठी साहित्य संमेलन के अध्यक्ष बने, ज्यावेळेस ते अध्यक्ष पद त्यांनी भूषवलं किंवा ज्यावेळेस त्यांना अध्यक्ष पद मिळालं, त्यावेळेस तेव्हापासून त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. अहोरात्र भरतीच म्हणजे रात्रंदिवस त्यांचे कार्यक्रम चालूच होते आणि रात्रंदिवस त्यांच्या कार्यक्रमांना प्रेक्षकांची खूप गर्दीच होती. प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहसा साहजिक बाब आहे, साहजिक गोष्ट आहे, कोणत्याही कार्यक्रमामध्ये जर मी एक
अध्यक्ष म्हणून जर गेलो त्यावेळेस त्या ठिकाणी माझं शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत होणार है। उस जगह पे मेरा शॉल और नारियल देकर, मेरा फूल देकर या फिर पुष्पगुच्छ देकर या हार देकर मेरा स्वागत किया जाता है। त्याचप्रमाणे नारायण सुर्वे यांचे देखील प्रत्येक कार्यक्रमामध्ये शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचं सन्मान केलं जात होतं। आणि एक वेळेस राग जाधव नारायण सुर्वे यांना भेटायला गेले, त्यावेळेस नारायण सुर्वे राग जाधवना म्हणू लागले की शॉल घेऊन घेऊन किंवा शाली घेऊन घेऊन आता मी शालीन बनू लागलो। शालीन या शब्दाचा अर्थ काय आहे? शालीन म्हणजे एक चांगला माणूस किंवा एक सज्जन माणूस किंवा एक जेंटलमॅन। आता शाल घेतल्यानंतर माणूस जेंटलमॅन बनतो का, हे आता प्रश्न राग जाधवना पडला। त्यांच्या बोलण्यातील उपरोधक खोच माझ्या नव्हे तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारा होता। शाल व शालीनता याचा संबंध काय? खरे तर खरीखुरी शालीनता शालीविनाच शोभते। सुर्वे मुळातच शालीन, शालीच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही किंवा कधी क्षीणही झाली नाही। आता इथे नारायण सुर्वे हे उपरोधक बोलत होते, खोचक बोलत होते किंवा मी शाल घेऊन घेऊन शालीन होऊ लागलो, शाली घेऊन घेऊन मी एक सज्जन होऊ लागलो, चांगला माणूस होऊ लागलो, हे एक उपरोधकपणे खोचकपणे बोलले होते। हे राग जाधवच्याच नव्हे तर प्रत्येकाच्या लक्षात येणारी बाब होती। शाल आणि शालीनता, शाल आणि एक सज्जनता, चांगुलपणा याचा काय संबंध आहे? खरे तर खरीखुरी शालीनता शालीविनाच शोभते। राग जाधव म्हणतात शाल आणि शालीनता यांचा काही संबंध नाही, पण जर खरीखुरी त्या शालीनता जर आपण म्हणू लागलो किंवा एक चांगुलपणा जर आपण म्हणू लागलो तर तो शाली विनाच शोभतो असे राग जाधव इथे म्हणतात। आणि राग जाधव पुढे म्हणतात की राग जाधव आगे कहते की नारायण सुर्वे यांना शालीन होण्याची गरज नव्हती, चांगला होण्याची गरज नव्हती, कारण नारायण सुर्वे हे आधीपासूनच मुळातच वो जन्मजातच वो क्या थे? शालीन थे, अच्छे इंसान थे। ते जन्मजातच जेंटलमैन होते, चांगले व्यक्ति होते। शालीच्या वर्षावाखाली जब उनके ऊपर शालों का वर्षाव हो रहा इसका मतलब बारिश हो रही है ऐसा नहीं, जब उनको मान सम्मान की शॉल मिलने लगे, जेव्हा त्यावेळेस त्यांच्यावर शालींचा वर्षाव होऊ लागला, त्यावेळेस किंवा तेव्हाही त्यांची शालीनता कधी हरपली नाही किंवा क्षीणही झाली नाही। उनके अंदर का जो अच्छाई थी, उनके अंदर का जो त्यांच्यामधला जो चांगुलपणा होता तो कधीच हरवला नाही किंवा कमीही झालेला नव्हता। मी कविवर्यांना म्हटले शालीमुळे शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईल, भिकेला लागेन, पण शेकडो शाली खरेदी करून सर्वांना एक एक शाल लगेचच नेऊन देईन। यावर तो शालीन कवी मनापासून हसला। मग राग जाधव नारायण सुर्वे यांना म्हटले की जर असं होत असेल, अगर ऐसा हो सकता है कि आदमी शॉल लेने से अगर अच्छा बनता है, शालीन बनता है, तो मैं क्या करूंगा, एकदम पूरा कर्जे में डूब जाऊंगा, कर्जबाजारी होईन, पण मी शॉल खरेदी करेन आणि प्रत्येकाला शॉल देत राहीन। कारण शॉल घेतल्यामुळे किंवा शाल घेतल्यामुळे तो व्यक्ती चांगला जर होत असेल तर मी कर्जबाजारी होईन, भिकेला लागेन, मैं कर्जे में डूब जाऊंगा, लेकिन सबको एक एक शॉल दूंगा, क्योंकि वो शॉल लेने से वो अच्छे हो जाएंगे, शालीन हो जाएंगे, जेंटलमैन हो जाएंगे, एक सज्जन हो जाएंगे। आणि या राग जाधव यांच्या या उत्तरावर, इस राग जाधव के इस जवाब पे तो शालीन म्हणजे तो चांगला व्यक्ती, तो एक सज्जन, एक जेंटलमॅन नारायण सुर्वे मनापासून हसले होते। शालीमुळे शालीनता येते की जाते या प्रश्नाचे माझे उत्तर जाते असेच आहे। सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच आहे। राग जाधव म्हणतात की शालीमुळे शालीनता येते की जाते या प्रश्नाचं जर तुम्ही माझ्याकडून उत्तर घेत असाल किंवा शॉल से इंसान अच्छा बनता या अच्छा बन जाता, शालीन बन जाता, अगर आपका ये सवाल अगर मुझसे है, अगर मेरा जवाब लेना चाहते तर माझं उत्तर हेच असेल की शालीमुळे माणूस शालीन होत नाही, तर त्यांचं उत्तर आहे की शालीमुळे माणूस शालीन होत नाही, तर सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा असतो असे राग जाधव यांना वाटते। 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध राग जाधव यांची निवड झाली होती। तत्कालीन 1-2 वर्षानंतर ज्याप्रमाणे नारायण सुर्वे मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले होते, त्याचप्रमाणे 2004 साली औरंगाबाद येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे
बिनविरोध अध्यक्ष होण्याचा मान राग जाधव यांना देखील भेटला होता. आणि मग ज्या वेळेस ते मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले तेव्हापासून 1-2 वर्षामध्ये राग जाधववर यांच्यावर देखील शालींचा वर्षाव होऊ लागला किंवा प्रत्येक कार्यक्रमामध्ये राग जाधव यांना शाल श्रीफळ भेटू लागलं. आणि राग जाधव यांच्याकडे एवढ्या शाली जमा झाल्यात, इतक्या शाली जमा झाल्यात की त्यांच्या 8x6च्या खोलीत त्या शाली ठेवणे. राग जाधव भी जब मराठी साहित्य सम्मेलन के अध्यक्ष बने उनको भी मान सम्मान के शाल मिलने लगे. उसके बाद इतने शाल उनके पास जमा हो गए कि उनको उनके 8x6 के रूम में वो रखना पॉसिबल नहीं था, ते ठेवणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी त्याचे गाठोडे बांधले. उन्होंने उसके बंडल्स मध्ये और एक अपने करीबी दोस्त, एक त्यांच्या निकटवर्तीय, एक त्यांच्या जवळच्या मित्राकडे त्यांनी त्या सोपवल्या आणि त्याला वापरण्याचा सर्वाधिकार, सर्व हक्क उन्होंने कहा. राग जाधव ने उनके दोस्त से कहा कि ये तुम मेरे शॉल ले जाओ, आप रखो, रखना ही नहीं बल्कि आप इसको पूरी तरह यूज भी कर सकते हो. पण तो बिचारा मित्र देखील अति प्रामाणिक होता, खूप जास्त प्रामाणिक होता, बहुत सच्चा दोस्त था, बहुत एक अच्छा और सच्चा दोस्त था. त्या मित्राने देखील त्या शाली जपून तशाच ठेवल्या, वापरल्या मात्र नाही. हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या श्रमिकांना, गरिबांना. मग राग जाधव त्या त्यांच्याकडे जमा झालेल्या शाली ज्या होत्या त्या त्यांनी गरीब लोकांना, श्रमिक लोकांना, खरोखरच ज्यांना त्या शालीची गरज आहे, खरोखरच ज्यांना शॉल पाहिजे अशा लोकांना राग जाधव यांनी शाली वाटून टाकल्या. याच सुमारास मी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर बहुधा रोज संध्याकाळी जात असे. तेथील कट्ट्यावर बसणे मला आवडे. एक दिवस काय घडले की कडक थंडीच्या दिवसात एक म्हातारा अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे मी पाहिले. काय झालं होतं, राग जाधव याच दिवसामध्ये म्हणजे ज्यावेळेस त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे 2004 साली औरंगाबादला झालं होतं त्याचे अध्यक्ष झाले होते, त्याच सुमारास ते पुण्यामध्ये राहत होते. आणि पुण्यामध्ये शनिवार पेठेमध्ये ओंकारेश्वराचं मंदिर आहे, त्या मंदिरावर ते रोज संध्याकाळी जात असतात किंवा त्या मंदिराकडे वॉकिंग करण्यासाठी किंवा त्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी. स्मशानाचा एक परिसर आहे शनिवार पेठेमध्ये, पुण्यातील विद्यार्थ्यांना माहित असेल. शनिवार पेठेमध्ये जे ओंकारेश्वराचं मंदिर आहे त्या मंदिराजवळ किंवा त्या मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर राग जाधव ते फिरायला जात होते, वॉकिंगला जात होते, फिरने के लिए जाते थे राग जाधव ओंकारेश्वर मंदिर के परिसर में. वहां पे उनको एक टाइम जब वो ऐसे जा रहे थे त्यावेळेस त्यांना तिथे एक त्यांच्यासोबत काय घडलं की एक दिन, काफी सर्दी के दिन थे, खूप थंडीचे दिवस होते. थंडीच्या दिवसामध्ये एक म्हातारा, एक बुजुर्ग इंसान, एक म्हातारा माणूस, एक अशक्त म्हणजे जे खूप कमी शक्ती होती त्याच्यामध्ये, एक म्हातारा झालेला होता. भिक्षेकरी म्हणजे भीक मागणारा एक म्हातारा तिथे बसलेला होता, कट्ट्याला लागून बसला होता. चिरगुटे म्हणजे चिंध्या किंवा फाटके कपडे वगैरे, फटेवाले कपडे वगैरे वो डालकर बैठा था और वैसे ही कपडे वो ओढ़कर म्हणजे पांघरून देखील तो बसलेला होता. आणि थंडी जास्त असल्यामुळे तो कुडकुड करत होता किंवा कुडकुडत होता की त्याला थंडी जास्त लागत होती. दुसऱ्या दिवशी मी 2 शाली घेऊन ओंकारेश्वराच्या कट्ट्यावर आलो. तो म्हातारा होताच, त्याला 2ही शाली दिल्या. त्याने थरथरत्या हातांनी मला नमस्कार केले. मग पहिल्या दिवशी राग जाधवांनी त्या म्हाताऱ्याला थंडीमुळे कुडकुडत असलेलं पाहिलं आणि आपल्या घरी आल्यानंतर त्यांनी 2 शॉली काढून ठेवल्या. 2 शॉल निकाल के रखे. दूसरे दिन जब ओंकारेश्वर मंदिर की तरफ वो घूमने के लिए, दर्शन के लिए गए, उस टाइम में फिर उन्होंने देखा तो म्हातारा तिथेच बसलेला होता. उसके बाद त्या म्हाताऱ्याला त्यांनी त्या 2 शॉली दिल्या. त्या म्हाताराने थरथर त्या हाताने राग जाधव यांना नमस्कार केला. आणि पुढे 4-5 दिवस मला काही कामांमुळे संध्याकाळी ओंकारेश्वरला जाण्याची उसंत लाभली नाही. पुढे काही दिवसापर्यंत आगे कुछ दिनों तक राग जाधव को ओंकारेश्वर मंदिर की तरफ जाने के लिए वक्त नहीं मिला. टाइम भेटलेला नव्हतं, उसंत मिळाली नव्हती किंवा उसंत मिळणे म्हणजे वेळ मिळाला नव्हता. त्यानंतर मी नेहमीप्रमाणे ये जा करत राहिलो. मग एकदम त्या भिक्षेकरी वृद्धाची आठवण आली. मग त्यानंतर एका दिवशी ज्या वेळेस राग जाधव ओंकारेश्वरच्या मंदिराकडे गेले, तिकडे फिरण्यासाठी गेले, त्यावेळेस अचानक त्यांना त्या ज्या व्यक्तीला, त्या ज्या अशक्त भिक्षेकरीला, ज्या म्हाताऱ्याला जिस बुजुर्ग को उन्होंने शॉल दिए थे उसकी उनको याद आई, त्याची आठवण आली. आणि मग राग जाधवांनी इकडे तिकडे पाहिलं. तो ज्यावेळेस ज्या ठिकाणी बसून राहत होता त्या ठिकाणी पाहिलं, तिथे त्यांना तो म्हातारा दिसला नाही.
मग तो म्हातारा तिथे त्यांना दिसला न दिसल्यामुळे तेथील पुलावर एक चक्कर मारावी म्हणून राघव जाधव उठले आणि जाऊ लागले. आगे वो बुजुर्ग इंसानों को जब नहीं दिखा तो उन्होंने आगे कहीं होगा इस इरादे से वो राघव जाधव आगे चले गए. पुलाच्या जवळपास मध्यावर तो भिक्षेकरी म्हातारा दिसला. मी लगबगीने त्याच्याकडे गेलो. पाहतो तो काय, तीच चिरगुटे अंगाखाली व अंगावर, तेच कुडकुडणे, तेच दिनवाने जीवन किंवा जगणे. मग पुढे गेल्यानंतर त्या पुलावर अर्ध्यामध्ये तो भिक्षेकरी म्हातारा बसलेला होता. तो भिक्षेकरी म्हातारा तिथे बसलेला असल्यामुळं राघव जाधव लगबगीने गडबडीने किंवा लवकर लवकर त्या म्हाताऱ्याकडे गेले. तिथे गेल्यानंतर पाहतात तर काय की तेच चिरगुटे अंगावर देखील अंगाखाली देखील आणि तेच कुडकुडणं आणि तेच दिनवान जीवन. म्हणजे राघव जाधवनी त्या शॉली दिल्या होत्या, त्या शाली त्याच्याकडे नव्हत्या. ती अगोदरची चिरगुटे होती, ती चिंध्या होते, जे कपडे होते फाटलेले, तेच कपडे तो पांघरलेला होता, तेच कपडे तो अंथरलेला होता, पांघरलेला होता आणि तिथे तो बसलेला होता. आणि ते पुन्हा सर्दीमुळे थंडीमुळे कुडकुड करत होता. आणि तेच अतिशय दारिद्र्य जीवन, तेच हलाखीचं जीवन, तेच गरीब परिस्थिती त्यांना तिथे दिसली. मी म्हंटलो, राघव जाधवांनी म्हटलं, बाबा आपण मला ओळखला? बाबा आप मुझे पहचाने क्या? जब राघव जाधव उस बूढ़े से कहा तो उस बूढ़े ने, त्या म्हाताऱ्याने नकारार्थी मान हलवली, म्हणजे मी तुला ओळखलो नाही. मग राघव जाधव स्वतः म्हणाले, बाबा 5-6 दिवसापूर्वी मी आपल्याकडे आलो होतो. 5-6 दिन पहले मैं आपकी तरफ आया था आणि त्यावेळेस उस टाइम मैंने आपको 2 शॉल दिए थे, अब याद आया? मग यावर तो म्हातारा खुलला व पुन्हा हात जोडून म्हणाला, हे भल्या माणसा, तू लई मोठा, मयासनी शाली दिल्या, पण बाबा म्या भिकाऱ्याला शाली कशा शोभतील? त्या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाईट. मी शाली इकल्या व 2-3 दिवस पोटभर जेवून घेतलं बाबा. आमचं हे असलं बिकट जीनं, तुझं लई उपकार आहेत बाबा. मग ज्यावेळेस राघव जाधवांनी त्याला आठवण करून दिली, त्या म्हाताऱ्याला उस बुजुर्ग इंसान को याद आया कि हाँ तूने मुझे शॉल दी थी, लेकिन वो शॉल मेरे लिए क्या काम की. त्यांनी हात जोडले, त्या म्हाताऱ्याने हात जोडले, उस बूढ़े ने हाथ जोड़ा और राघव जाधव से कहा कि बेटा तू बहुत अच्छा इंसान है, तू बहुत भला इंसान है, तू खूप मोठा माणूस आहे, तू खूप भला माणूस आहे, कारण तू महेशनी म्हणजे मला शॉली दिल्या, तूने मुझे शॉल दिए. लेकिन बाबा मुझ भिकारी को, मैं भिकाऱ्याला त्या शॉली कशा शोभतील? मुझ जैसे गरीब और भिकारी इंसान को, भिक्षेकरी इंसान को वो शॉल शोभा देने वाले नहीं है. उससे भी उस शॉल की आग से मेरी पेट की आग ज्यादा जरूरी है. उस शॉल की गर्मी से मेरे पेट की गर्मी ज्यादा जरूरी है. इसलिए त्यामुळे त्या शॉलीच्या उभीपेक्षा माझ्या पोटाची ऊब जास्त महत्वाची आहे. त्या शॉलीच्या शोभेपेक्षा माझ्या पोट लई महत्वाचे. त्यामुळे मी त्या शॉली काय केल्या, विकून टाकल्या आणि 2-3 दिवस पोटभर जेवून घेतलं. बेटा बाबा आमचं असलंच असतं, हमारी गरीब लोगों की, आमच्या गरीब माणसांचं जीवनच असं असतं. आम्हाला आमचे हे गरीब परिस्थिती, त्यामुळे त्या शॉली आम्हाला शोभणार नाही. त्यामुळे मी त्या शॉली विकल्या आणि 2-3 दिवस पोटभर जेवून घेतलं. आणि बाबा तू शॉल दिलास आणि त्या शॉल मी विकून 2-3 दिवस पोटभर खाल्लो, त्यामुळे तुझे माझ्यावरती फार उपकार आहेत, असं राघव जाधव यांना तो भिक्षेकरी म्हणाला. शालीची शोभा आणि ऊब, या पोटाची आग, अन्नाची ऊब. पुढे राघव जाधवना वाटलं, खरंच शालीची शोभा आणि ऊब, शालीची शोभा आणि तिची गरमी पोटाच्या गरमीपेक्षा किंवा अन्नाच्या भुकेपेक्षा खूप जास्त महत्वाची नाहीये. तो विकून टाकला असेल असं त्यांच्या लक्षात आलं. पुढे राघव जाधव म्हणतात की भुकेल्यास अन्न द्यावे, तहानलेल्यास पाणी द्यावे आणि हेही जमले नाही तर अभाग्यांना सन्मानाच्या शाली तरी द्याव्यात. राघव जाधव आगे कहते हैं कि जो भूखा इंसान है उसको खाने के लिए दो, जो प्यासा इंसान है उसको पीने के लिए पानी दो. इतना भी अगर नहीं कर सकते तो आपके पास जो शॉल जमा हुए वाले ऐसे शॉल, जिसको सचमुच में, ज्याला खरोखरच अभागी आहेत, जो खरोखरच ज्यांना त्याची गरज आहे, अशा लोकांना शॉली तरी देत राहा, असं राघव जाधव या पाठामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी शाल आणि त्या भोवती असलेल्या राघव जाधव यांच्या आठवणी किंवा कोणतीही वस्तू ही महत्वाची नसून त्या वस्तूच्या मागे असलेले मानवी संदर्भ, उस चीज के पीछे जो इंसानी संदर्भ है
वो कैसे इंपॉर्टेंट है, वो कैसे ज्यादा महत्वपूर्ण है, ये बताने की कोशिश इस पाठ के माध्यम से राघव जाधव इन्होंने की है। हा पाठ छात्र प्रबोधन दीपावली विशेष अंक 2012 या पुस्तकातून घेण्यात आलेला आहे। अशा प्रकारे आपला हा पहिला किंवा तिसरा पाठ शाल जो राघव जाधव लिखित आहे तो इथे संपलेला आहे। धन्यवाद।